कर्क रास कर्क राशीसाठी हा सप्ताह धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर पूर्वी कुठे पैसे गुंतविलेले होते तर त्यामधून आत्ता तुम्हाला धनलाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. सोबतच जर तुम्ही मार्केटमध्ये अजून नवीन गुंतवणूक करणार असाल, अजून नवीन पैसे तुम्ही गुंतवणार असाल तर त्यामधूनही तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ होतील. तरी जर असं काही करणार असाल तर नक्कीच करा, परंतु जरा चौकशी करून शहानिशा करून मगच पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखादी वास्तू खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत असाल व्यवहारासाठी, तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामधूनही तुम्हाला आर्थिक लाभ तुम्ही कमवण्याची शक्यता दाट दिसत आहे. तरी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सोबतच तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादी आनंदी बातमी समजेल. मग ती बातमी त्यांच्या शैक्षणिक बाबतीत असो किंवा त्यांच्या एक्स्ट्रा कुठल्या ॲक्टिव्हिटीजबद्दल असो किंवा कोणत्याही क्षेत्रामधले असो, परंतु तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. सोबतच त्यांच्या भविष्यासंबंधी, त्यांच्या करिअर संबंधी जी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून चिंता करत होता तर ती पूर्णपणे दूर होण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच तुम्ही देवदर्शनाला पण जाल. तुमच्या परिवारासोबत एखाद्या देवदर्शनाला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामधून तुम्हाला एक आध्यात्मिक म्हणा, एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल. नातेवाईक तुम्हाला एखादी आनंदी बातमी पण समजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेही तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण पसरेल. सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुमचे पैसे कुठे अडकलेले होते किंवा तुम्ही कोणाला तरी दिलेले होते आणि ते तुम्ही अजिबातच तुम्हाला मिळत नव्हते, तर तेही अडकलेले पैसे तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तर प्रयत्न करत असाल तर नक्कीच करा. सोबतच अनपेक्षितरित्या तुम्हाला आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचे सर्व ज्या कोणत्या आर्थिक अडचणी होत्या त्याही काही प्रमाणामध्ये सुटतील आणि तुम्हाला एक आर्थिक आधारही ह्या सप्ताहामध्ये मिळेल. सोबतच तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करेल आणि त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढल्यासारखे दिसून येईल. तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही तक्रारी होती किंवा ज्या काही तक्रारी झाल्या होत्या एकमेकांमध्ये, ते थोडंसं तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे किंवा ज्या काही कुरबुरी झालेल्या असतील तर ते आता पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर तुम्हालाच इथे थोडंसं पुढाकार घ्यावं लागणार आहे आणि ज्या काही तक्रारी झाल्या असतील, जे काही मतभेद झालेले असतील तर ते मिटवून पुन्हा पहिल्यासारखं नातं व्यवस्थित करण्याचा तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे. तुमच्यामधील एकोपा वाढवण्याचा प्रयत्न हा तुम्हालाच करावा लागणार आहे. तरी प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह एक भरपूर प्रमाणामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेणारा असा जाणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही एखादे महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल आणि त्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाभही मिळण्याची शक्यता आहे. एखादं विस्तार करण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायाची किंवा व्यवसायाशी संलग्नच तुम्ही जोड व्यवसाय एखादा सुरू करण्याची पण शक्यता दिसत आहे. म्हणजेच व्यवसायाशी संलग्न, त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक लाभामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रमोशनसाठी प्रयत्न करत होता, तर आता तो काळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे आणि प्रमोशन मिळाल्यामुळे तुमच्या पगारातही आपोआप वाढ पण होईल. त्यामुळे घरातील सर्व मंडळी, कुटुंबीय मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील. सोबतच एखाद्या ठिकाणी, नवीन ठिकाणी कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, तरी याचाही तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तरुण वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर काम करवणारा असा जाणार आहे. जे कोणी तरुण नोकरी शोधत असतील तर त्यांना भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, भरपूर मेहनत करावी लागणार आहे. मग कुठे तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे, परंतु प्रयत्न भरपूर करावे लागणार आहेत. जर तुम्हाला भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच सुरू करू शकता, कारण यातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे. महिला वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर आनंद देणारा असा जाणार आहे. अचानकपणे तुम्हाला धनलाभ मिळतील. ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होण्याची शक्यता दिसत आहे. भरपूर कौतुक होईल आणि यामुळे तुमच्यावर जबाबदाऱ्या अजून जास्त प्रमाणामध्येही वाढतील. सोबतच तुम्ही पहिल्यापासून जर कुठे घरात न सांगता बचत करत होतात तर त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील आणि त्या लाभामधून तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिनाही खरेदी करू शकता. स्वतःच्या मनासारखं शॉपिंग केल्यामुळं तुम्हीही खूप आनंदी असाल. विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह अनुकूलच प्रतीत होत आहे, परंतु काही खंड किंवा काही अडचणी किंवा काही आव्हाने तुम्हाला त्रास देण्याची शक्यता दिसत आहे. तुमची एकाग्रता भंग
भंग पावेल, तुमच्या शिक्षणामध्ये अचानकपणे काही समस्या उत्पन्न होतील आणि या सगळ्यांचा सामना तुम्हाला धीटाने करावा लागणार आहे. अजिबात धीर सोडू नका, घाबरून जाऊ नका, सामना करा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा सप्ताह थोडंसं मानसिकरित्या त्रास देणारा जाणार आहे. अचानकपणे तुमच्या मनामध्ये असुरक्षेची भावना येईल आणि त्यामुळे तुमच्या मनावर ताण निर्माण होईल, मानसिक स्वास्थ्य तुमचं खराब होईल. तर तुम्ही इथे थोडंसं मेडिटेशनची मदत घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच तुमचं मानसिक स्वास्थ्य जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तरच तुम्हाला शारीरिकरित्या पण तुम्ही तंदुरुस्त व्हाल किंवा स्वस्थ राहाल. तर एकंदरीतच पाहता हा सप्ताह धनलाभ मिळवून देणारा तर असणारच आहे, परंतु सोबतच नवीन आव्हाने पण देणारा असणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.